खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते पैसेच येत नाहीत, ज्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी केवायसी सुद्धा बरोबर केलेली आहे, त्यांना पण पैसे येत नाही. आणि काही लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु केवायसी करताना त्यांच्याकडून चूक झाली त्यामुळे त्यांना पैसे येत नाही. परंतु आता अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, त्यांचे हप्ते सुरू होणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आणि महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी करून दिलेले आहे. आता या लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे, पैसे कधीपर्यंत येतील, सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, एकीकडे मी ओपन केलेलं आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं एक्स अकाउंट आणि दुसऱ्याकडे आहे महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जो मी तुम्हाला सांगितला. आता सुरुवातीला आपण पाहूया, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत परंतु केवायसी करताना त्यांच्याकडून केवायसी चुकली आणि त्यांचे हप्ते आता बंद आहेत, त्यांना पैसे येत नाही, तर त्यांनी काय करायचंय आणि त्यांना काय करायला सांगितलेलं आहे ते पाहूया. तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरची पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे आणि ही अधिकृत माहिती असते, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण ती पब्लिकली त्यांनी सांगितलेली आहे. आता ते सांगतात की त्यांनी 25 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ केलेली होती, परंतु तरी काही लाडक्या बहिणींकडून केवायसी चुकली आणि त्यामुळे त्यांचे हप्ते येत नाहीत, परंतु ते पात्र आहेत आणि ह्या गोष्टी त्यांच्या निदर्शनात आलेल्या आहेत. म्हणून ते काय सांगतात, म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे परंतु ते पात्र आहेत, आता त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका त्यांच्या घरोघरी जातील आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करतील. किंवा तुम्ही पात्र आहात, तुमची केवायसी चुकली असेल तर तुम्ही त्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्यांना सांगू शकता की अशा अशा सूचना दिलेल्या आहेत, आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे, तर हे व्हेरिफिकेशन आम्हाला पण करायचं आहे, आम्ही पात्र आहोत परंतु आमची केवायसी चुकलेली आहे. आणि ते जी काही प्रोसेस असेल त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होईल, परंतु त्यांना ती माहिती दिलीच असेल कारण जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत. मग ती प्रोसेस केल्यानंतर तुमचे जे हप्ते आहेत तर ते चालू होतील. जर तुम्ही पात्र आहेत आणि तुम्ही केवायसी करताना तुमच्याकडून केवायसी चुकली तर फिजिकल व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचे पैसे ते सुरू होणार आहेत. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, केवायसी पण केलेले आहे बरोबर, तरी त्यांचे हप्ते येत नाही, त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे. तर हा शासन निर्णय पाहू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आहे आणि निधी वितरणाचा आहे आणि 20 जानेवारी 2026 रोजी हा आलेला आहे. आज आहे 21 जानेवारी आणि यामध्ये एकूण 393.25 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना हप्ते येत नाहीत, केवायसी पण बरोबर केलेली आहे, याचं कारण काय होतं, पहिलं कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक नसेल, एकदा ते चेक करून घ्या. आणि लिंक आहे तरी पैसे आले नसतील, त्याचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे निधीचा शॉर्टेज झालेला होता, निधीची कमतरता भासलेली होती, त्यामुळे हा शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे. आणि या शासन निर्णयात तो निधी पूर्ण करून घेण्यासाठी येथे 393.25 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे. आणि जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 10 तारखेपर्यंत हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे, परंतु आता आहे तुमची 20 तारखेला हा शासन निर्णय मंजूर झाला, तर पुढील 10-15 दिवसात तुमच्या खात्यात जर तुम्ही पात्र आहात, तुमची केवायसी पण बरोबर केलेली आहे तरी हप्ते आले नाहीयेत तर तुमचे हप्ते आता येणार आहेत. हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनलवरती मी देऊन देणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे. सविस्तर माहिती तुम्हाला समजली असेल असं मला वाटतं. आणि ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे त्यांनी 2-3 दिवसानंतर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन भेट द्यायची, कारण त्यांनी आता कालच सांगितलं ते आता जिल्हाधिकारी सर्व तालुका स्तरावर कॉन्टॅक्ट करतील, त्यानंतर मग तो कॉन्टॅक्ट हा अंगणवाडी सेविकांकडे होईल, त्यामुळे 3-4-5 दिवस लागतील. त्यामुळे 2-4 दिवसानंतर जा, नाहीतर तुम्ही सकाळीच जाणार आणि त्या अंगणवाडी सेविका सांगतील की अशा सूचना आम्हाला आलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांचा पण गैरसमज होऊ नये, तुमचा पण गैरसमज होणार नाही, त्यामुळे 2-3 दिवसानंतर तुम्ही जायचं आहे. सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कामाची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब
सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.